सीमापार लष्करी कारवाईवरती आज राजधानीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहिली कॅबिनेट बैठक होती आणि त्याआधी आज दिल्लीमध्ये बैठकांचा अक्षरशः धडाका आहे। सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होणार आहे आणि त्यापाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची देखील बैठक होणार आहे। त्यानंतर मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीचीही बैठक होणार आहे आणि या बैठकांनंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल। आज दिल्लीमध्ये होणाऱ्या या वेगवान हालचाली मोठ्या कारवाईच्या तयारीचे संकेत देत आहेत। मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची बैठक झाल्यास सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनाची तयारी करतंय असा त्यातून अर्थ निघतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामध्ये काल संध्याकाळी चर्चा झाली। पाकिस्तानवरती संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर संघाचा कौल घेतल्याची माहिती आहे। 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक नंतर सरसंघचालकांनी भारतीय सैन्याची स्तुती केली होती। तसंच आपल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तानचा उल्लेख केला होता। त्यामुळे भारताचा पुढचा स्ट्राईक गिलगिट बाल्टिस्तान, नीलम व्हॅली आहे का असा सवाल विचारला जातोय। विद्यमान स्थितीमध्ये अखंड भारत शक्य नाही, त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग परत मिळवण्याकडे सरकारचं लक्ष आहे का असा सवाल उपस्थित झालाय। ज्या हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले, ज्या हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलं, त्या हिंदू धर्मीयांना धर्म विचारून मारलं जातंय ही दुर्दैवी बाब आहे, असं मत शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य